और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं नवीन विकास आराखडा डीपी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे। हा डीपी प्लॅन तयार करणाऱ्या प्रशासनाला नगररचना विभागाचे गायकवाड जे असतील यांचं डोकं ठिकाणावरती आहे का नाही असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे। चिंचोड स्टेशन या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा अर्धाकृती स्मारक, वासुदेव बळवंत फडके यांचं अर्धाकृती स्मारक त्या ठिकाणी असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं वर्षानुवर्ष त्याच्यावरती लाखो रुपयाचा डागडुजीचा खर्च होत असताना या विकास आराखड्याच्या नकाशामध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारकाचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही, घेण्यात आलेलं नाही। त्यांच्या या निंदनीय कृतीचा हिंदू मातंग सेनेच्या वतीनं मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। या महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा तयार करत असताना यांनी जाणून बुजून अशा प्रकारचं कृत्य केलं असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। भीमसृष्टीच्या पाठीमागे त्या लगतच्या जागेवरती देखील यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याकरता असलेली आरक्षित जागा, त्याच्यावरती त्यांनी देखील पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलेलं आहे। त्याचबरोबर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा, त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांचा अर्धाकृती असलेला पुतळा, त्याचा देखील दिशादर्शक मापिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेलं नाहीये। ह्याच्यातून यांना साध्य काय करायचंय? मी हिंदू मातंग सेनेच्या वतीनं आज हरकत या ठिकाणी नोंदवलेली आहे। महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने रितसर हरकत मी या ठिकाणी नोंदवली आहे। या हरकतीचा जर त्यांनी या ठिकाणी योग्य तो विचार न केला तर शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं मोठी आंदोलनं या ठिकाणी उभारली जातील। या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही महापालिकेच्या प्रशासनाची राहील। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे फक्त मातंग समाजाचेच दैवत नसून हे संपूर्ण क्रांतिकारकांचे, क्रांतीवीरांचे ऊर्जा स्रोत आहे। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर क्रांतिकारकांसारखं ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळते। त्यामुळे या विकास आराखड्यामध्ये यांनी या हरकतीचा विचार करून येणाऱ्या या नवीन आराखड्यामध्ये त्यांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांचा अर्धाकृती शिल्प असलेल्या ठिकाणचा लँडमार्क दाखवावी, अशा प्रकारची मागणी मी हिंदू मातंग सेनेच्या वतीनं करत आहे। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।